श्री स्वामी समर्थ। आज पौष महिन्यातला शनिवार आहे आणि रात्री अमावस्या सुरू होणार आहे। तरी आज शनिवार आहे, जो आपला हनुमानाची मारुतीरायाची सेवा करण्याचा दिवस आहे। आणि मारुती स्तोत्र आज आपण सकाळी आंघोळ केल्यावरती नक्की वाचलं पाहिजे, कारण मारुती स्तोत्र जर आपण रोज वाचलं तर आपल्याला काही एखादी भय चिंता जर आपल्याला ग्रासलेली असेल तर ती दूर होते। तसेच शत्रुबाधा असेल, कोणी आपल्याबरोबर शत्रुत्व धरलं असेल, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होत असेल तर मारुती कवच वाचल्याने शत्रूंपासून पण मारुतीराय आपलं रक्षण करतात। तसेच ग्रहदोष मुख्यतः शनी दोष जर असेल, शनिदेवाचा प्रकोप ढैया ह्याचा त्रास कमी व्हायचा असेल तरी आज तुम्ही शनिवारी मारुती स्तोत्र वाचले पाहिजे। हनुमानराया ही आपली बल बुद्धी विद्याची देवता आहे आणि म्हणून शक्ती बुद्धी विद्या सर्व प्राप्तीसाठी सगळ्या याच्यात सफलता मिळण्यासाठी सन्मान मिळण्यासाठी आज आपण हनुमानाचं मारुती स्तोत्र वाचलं पाहिजे। तसेच हे एक सकारात्मक ऊर्जा तयार करणारं स्तोत्र आहे आणि जी काही जीवनामध्ये भय नकारात्मकता तयार झाली त्या सगळ्यांना शंका भीती त्यांना सगळ्यांना दूर करतं आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास आणि साहस वाढवतं। तसेच आपली शारीरिक दुर्बलता दूर होते, रोगव्याधीपासून आपल्याला मुक्ती मिळते, मानसिक स्वास्थ्य आपलं सुधारतं। म्हणूनच भूत प्रेत संबंध रोगव्याधी समजते सगळ्या बाधांना दूर करतं। आणि तसेच जे मारुतीरायाचं स्तोत्र सकाळ दुपार संध्याकाळ वाचन करतात त्यांना धनधान्य पशुधन संतान सगळीच वृद्धी प्राप्त होते। आणि म्हणून आज आपण मारुतीरायांचं स्तोत्र जीवनामध्ये सफलता आणि सकारात्मकता येण्यासाठी आणि शत्रूंवरती विजय मिळवण्यासाठी धनधान्य समृद्धीसाठी नक्की वाचलं पाहिजे। आपल्याला काही अनुभव आले असतील तर आम्हाला नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।